नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. ऑफिसमध्ये आज लगबग चालली होती. कायरानं निळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यावरती तिचं सौंदर्य फारच खुलून दिसत होतं. कायराचा रंग मधाळ होता, परंतु तिच्या शरीराचा बांधा मात्र फारच आकर्षक आणि आकारबद्ध होता. साडीमध्ये ती आज जरा जास्तच खुलून दिसत होती. कायरा, आज बहुतेक तुला नजर लागल्याशिवाय राहणार नाही, सुलभा तिला निहाळत म्हणाली. नाही ग, मी कुठे एवढी सुंदर आहे, कायरा संकुचित होऊन म्हणाली. कस्तुरी मृगाला कुठे त्याचा सुगंध कळतो, असं म्हणून सुलभा हसली. चल काहीतरीच काय, आज तुझा सकाळी सकाळी मस्करी करायचा मूड दिसतोय, कायरा तिला हसून म्हणाली. ऑफिसमध्ये हसत खेळत गप्पा चाललेल्या असताना तितक्यात देशपांडे सर आले. ते आतमध्ये येताच सगळे शांत झाले. गुड मॉर्निंग. काय चाललंय, असं देशपांडे सर म्हणतात. मग सगळे एका सुरात गुड मॉर्निंग सर म्हणतात. देशपांडे सरांनी कायराकडे पाहिलं. कायरा, आज काही विशेष? काही नाही सर. ते हसले आणि आपल्या केबिनचं दार लोटून आतमध्ये शिरले. मग सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त झाले. कायरानं चोरट्या नजरेनं पाहिले तर सुनील अधूनमधून तिला निहाळत आहेत हे तिच्या लक्षात आलं. तिला गंमत वाटली. केबिनमध्ये आज देशपांडे साहेब फारच बिझी होते. त्यांनी 1-2 वेळा कायराला आतमध्ये बोलावून घेतलं आणि काही सूचना दिल्या. थोड्या वेळानं तिला दिलेलं काम पूर्ण करून ती केबिनच्या आतमध्ये आली तेव्हा सरांनी तिच्याकडे पाहिलं आणि स्मित हास्य करून ते म्हणाले, कायरा, तू खूप लवकर समजून घेतेस. हे काम करायला एखाद्याला बराच वेळ लागला असता, पण तू खूपच गतीने हे काम पूर्ण केलंयस. मी तुझ्यावर खुश आहे. यामुळे कायराच्या चेहऱ्यावरती आनंद झळकला. थँक्यू व्हेरी मच सर, असं म्हणून ती बाहेर आली आणि आपल्या जागेवर बसली. ती बाहेर येताच सुनील सरांनी तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ती लपवू शकत नव्हती. सुनील सर उठले आणि तिच्याकडे आले आणि हळूच म्हणाले, काय कायरा, आज फारच आनंदी दिसतेस. त्यावर ती म्हणाली, हो आहेच, कारण सरांनी माझ्या कामाचं कौतुक केलंय. हेच मला एक मोठं प्रशस्तीपत्रक वाटलंय. ते ऐकून सुनील सर तिच्याशी हात मिळवीत कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणाले. इस बात पे आज पार्टी हो जाए, असं म्हणताच कायरा म्हणाली, चला आज आपण सोबतच लंच करूया. ओके डन, सुनील सर हसून म्हणाले. मग अर्ध्या तासानं होणाऱ्या लंच टाईमकडे सुनील सर आणि कायराचं लक्ष लागलं होतं. सुनील सरांबद्दल तिच्या मनामध्ये एक वेगळीच भावना आहे हे तिला जाणवायला लागलं होतं. आपण तिच्याकडे आकर्षित होतोय असं सुनील सरांना स्वतः जाणवत होतं. लंच टाईम होताच कार्यालयातील सर्व स्टाफ आपापले डबे घेऊन नेहमीच्या टेबलवर बसले. त्यांचं नेहमीप्रमाणे हसून गप्पा गोष्टी करणं चालूच होतं. लंच वेळामध्ये सगळं वातावरण ऑफिसमध्ये मोकळं असतं. त्यावेळेस देशपांडे सरांची त्यांना तशी भीती राहत नाही, कारण देशपांडे सर यांनी तेवढी मोकळीक सर्वांना दिलेली आहे. सुनील सर तिच्याकडे येऊन म्हणाले, चल आपण बाहेर जेवायला जाऊयात. असं ते म्हणणार तितक्यात देशपांडे सर बाहेर आले आणि त्यांनी कायराला सांगितलं, कायरा, आज टिफिन आणलास की नाही? ती नाही म्हणाली. त्यावरती लगेचच देशपांडे सर म्हणाले, चल आज तुला माझ्यासोबत मी लंचसाठी घेऊन जातो. क्षणभर तिला काय बोलावं हेच सुचेना. ती सुनील सरांकडे पाहायला लागली तर त्यांचाही चेहरा पडला होता. थँक्स सर, पण आज नको. मी सकाळीच भरपूर नाश्ता केलाय, मला भूक नाहीये. अगं आता दुपार झाली, नाश्ता सकाळी केलायस ना. ते काही नाही, लाजायचं नाही. दिस इज माय ऑर्डर, असं देशपांडे सर म्हणाले आणि मग तिचं काही चाललं नाही. ती उठली आणि गुपचूप सरांसोबत चालायला लागली. जाता जाता तिनं सुनील सरांकडे एक कटाक्ष टाकला तर सुनील सर काहीतरी कामामध्ये असल्याचा अभिनय करत होते, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी स्पष्टपणे जाणवत होती. कायराला वाईट वाटत होतं, परंतु तिच्या पुढे इलाज नव्हता. देशपांडे सर आणि ती दरवाजा ढकलून बाहेर आले. बाहेर सरांची कार होतीच. सर स्वतः ड्रायव्हिंग करत असल्यामुळे ते ड्रायव्हिंग सीटवर बसले
आणि कायरा त्यांच्या बाजूला बसली. काही क्षणातच गाडी चालू झाली. ते निघून गेले. सुनील सरांना काहीच सुचेनासं झालं. त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न येत होते. त्यांना माहीत होतं की यात कायराची काहीही चूक नाही, तरी त्यांना कायराचा राग आला होता. का आला होता हे त्यांनाही कळत नव्हतं. कायरानं स्पष्टपणे नाही सांगावं असं सुनील सरांना वाटत होतं. ती हसत सरांसोबत गेली होती आणि हेच त्यांना खटकलं होतं. त्यांच्या मनामध्ये विचारांनी गोंधळ घातला होता. तेवढ्यात सखाराम तिथे आला. सर, आज जेवायला जाणार नाही का वाटतं? नाही रे, आज मी जेवून आलोय, मला भूक नाहीये. मग सर, तुमच्यासाठी कॉफी करू का? त्यावरती हो, कॉफी चालेल असं म्हणत ते आपल्या कामामध्ये गुंतण्याचा अभिनय करू लागले. खरं पाहिलं तर त्यांचं लक्ष कुठेच लागत नव्हतं. ते विचार करत होते की आपले साहेब तिला कुठे घेऊन गेले असावेत आणि आता ते काय काय करत असतील. साहेबांच्या आणि तिच्या काय गप्पा चालल्या असतील, या ना त्या अशा अनेक गोष्टी त्यांच्या मनामध्ये येत होत्या. परंतु त्यांचा इलाज नव्हता. सखाराम तेवढ्यात कॉफी घेऊन आला. त्याने कॉफीचा मग घेतला आणि कॉफीचा घोट घेत ते मनातील गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न करू लागले. असाच 1 तास निघून गेला आणि दार लोटून कायरा आणि सर आतमध्ये आले. कायराचा चेहरा अजूनही प्रसन्न होता. सर शांतपणे आपल्या केबिनमध्ये शिरले. कायरा आपल्या जागेवर बसून आपल्या कामामध्ये मग्न झाली. सुनील सर मात्र चिडले होते. त्यांच्या चेहऱ्यावरती त्रास स्पष्ट दिसत होता. अधूनमधून कायरा सुनील सरांकडे पाहत होती आणि मनातल्या मनात हसत होती. सुनील सरांच्या मनामध्ये निर्माण झालेला राग काही शांत होत नव्हता. ते आपण कामात असल्याचा अभिनय करत होते, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती चीड आणि राग स्पष्ट दिसत होता. न जाणे का आपण ते कायराला चांगलं वाटत होतं. आपण दुसऱ्या व्यक्तीसोबत गेल्यानं सुनील सरांची झालेली चिडचिड तिला सुखावत होती. ती विचार करत होती की आपण संध्याकाळी जाताना सुनील सरांसोबत जावं आणि त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला राग कमी करावा. यासाठी ती संध्याकाळचे 5:30 वाजण्याची वाट पाहत होती. 5:30ला 10 मिनिटं कमी असताना ती उठली आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूमकडे गेली. वॉशरूममधील आरशासमोर उभी राहून ती मेकअप करू लागली. स्वतःला निहाळताना तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच चमक दिसत होती. निळ्या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिने हलकेच लिपस्टिक ओठांवरती ओढली. हलकासा मेकअप करत फ्रेश होऊन ती बाहेर आली. ती बाहेर येताच तिचं लक्ष सुनील सर बसतात तिकडे गेलं, तर सुनील सरांची खुर्ची रिकामी असल्याचं तिला दिसलं. तिला वाटलं की सुनील सर कुठेतरी बाहेर गेले असतील. मग तिनं काही वेळ तशीच बसली. बाहेर निघण्याची तयारी करता करता ती इकडे तिकडे पाहून सुनील सर दिसतात का हे शोधू लागली. ते कुठेच दिसत नव्हते. तिला वाटलं की सुनील सर कुठेतरी बाहेर गेले असतील किंवा बाथरूममध्ये गेले असावेत, म्हणून ती तशीच बसून आपण निघण्याची तयारी करत आहोत असं भासवू लागली. काय कायरा, आज घरी जायचा विचार दिसत नाही? असं सुलभा म्हणताच ती म्हणाली, तसं काही नाही, थोडं काम आहे ते करते आणि मग 5 मिनिटात निघतेच. सगळे बाहेर पडले. आता फक्त सखाराम आणि देशपांडे सरच बाकी होते. कायरानं सखारामला सुनील सरांबद्दल विचारलं तर ते म्हणाले की ते कधीच घरी निघून गेलेत. ते काही म्हणाले का? नाही. काय झालं? सखारामनं विचारलं. काही नाही. कायरा काहीशी गडबडून गेली आणि ती बाहेर पडली. तर मग मित्रांनो, आता ही लव्ह स्टोरी पुढे कशी वाढत जाईल, काय काय घडेल, हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.